नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान, त्वरित सर्वे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट. अकोला शहरवासियांवर पाणी टंचाईची सावट, एका आठवड्यावर पोहोचू शकतो पाणी पुरवठा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी अभिवादन, मान्यवरांनी जीवन कार्यावर टाकला प्रकाश. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान, शेतकरी हतबल. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरासह जिल्ह्यातील 7ही तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तसेच लिंबूच्या आकाराची गार पडल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. पातूर तसेच अकोला तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद नैसर्गिक आपत्ती विभागातर्फे करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्वे करून त्वरित मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, काही भागातील कापूस, भाजीपाला तसेच फळबागांचे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी सुद्धा गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा प्राथमिक पंचनाम्याचा अहवाल शासन स्तरावर प्रलंबित असल्यावर पुन्हा झालेल्या अवकाळी पावसाचे गारपीटमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काल झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटमुळे सर्वाधिक नुकसान पातूर तसेच अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. काल अकोट तालुक्यात 2.9 मिलीमीटर, तेल्हारा तालुक्यात 9.5 मिलीमीटर, बाळापूरमध्ये 8.7 मिलीमीटर, पातूर तालुक्यात 20.9 मिलीमीटर, अकोला तालुक्यात 10.5 मिलीमीटर, बार्शीटाकळी तालुक्यात 4.6 मिलीमीटर तर मूर्तिजापूर तालुक्यात 7.7 मिलीमीटर पावसाची नोंद नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आली. काल जिल्ह्यातील अतिवृष्टी तसेच गारपीटमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ करून जिल्हा प्रशासनाला सादर करावे असे सूचना सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. आज पातूर तालुक्यामध्ये मळसूर गाव इथे अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान आणि गारपीट झालेली आहे. भरपूर प्रमाणात आंब्याचं नुकसान, टरबूज, कांदे, उडीद, मूग, भुईमूग आणि टमाटे असे पिकं आहेत. आणि शासनाने ताबडतोब तात्काळ पंचनामा करून मदत करावी. खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत वाशिम जिल्ह्यातील रिसोडला आले होते. मात्र गवळींची भेट घेतल्यावर त्यांची नाराजी दूर करण्यात मंत्री सामंत यांना यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी पुन्हा भावना गवळींनाच देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी भावना गवळी यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून भावना गवळी नाराज असल्याची चर्चा होत्या. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंतांना भावना गवळींची भेट घेऊन नाराजी दूर करण्यासाठी पाठविले आहे. खासदार गवळी आणि मंत्री सामंत मध्ये 1 तास चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही भावना गवळींची फोनवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. येत्या 2 दिवसात सर्व पदाधिकाऱ्यांसह भावना गवळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि योग्य ते निर्णय होईल असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तुम्ही नाराजी दूर करण्यासाठी परत आलात, नेमकी काय चर्चा झालेली आहे? आदरणीय भावनाताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेते आहेत. लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री महोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली. माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं झालेली आहे. त्याच्यानंतर भावनाताई स्वतः
मोबाईलवरनं मुख्यमंत्री महोदयांशी बोललेले आहेत. सकारात्मक चर्चा झालेली आहे. मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत येत्या 2 दिवसामध्ये. त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे. त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आज रात्री किंवा 2 दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात 24 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. परंतु सदर प्रकल्पातून वर्षाकाठी 27 दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अकोला शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. अकोला शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची जास्त उचल होत असल्याचे समजते. येणाऱ्या काळात शहरासाठी पाण्याचे इतर स्रोत न शोधल्यास अकोला शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम जिल्ह्यातून उगम होत असलेल्या काटा या नदीवर महान म्हणजेच काटेपूर्णा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सदर प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही 86.25 दशलक्ष घनमीटर आहे. 2021 मधील लोकसंख्या गृहीत ठेवता अकोला शहराकरिता 24 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. परंतु सातत्याने शहराचे विस्तारीकरण झाल्याने शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाण्याची उचल होत असल्याची माहिती मिळाली आहे. 65 MLD क्षमतेच्या केंद्रातून दररोज 6,50,00,000 लिटर पाण्याची उचल होत आहे. तर 25 MLD क्षमतेच्या केंद्रातून पाणी पुरवठा करणारी 600 मिलीमीटर व्यासची जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने या केंद्रातून 17 MLD म्हणजेच 1,70,00,000 लिटर पाणी दररोज उचलण्यात येत आहे. काटेपूर्णा प्रकल्पात दररोज होत असलेल्या पाण्याच्या पातळीतील घसरणमुळे शहराला सध्या घडीला 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. अकोला महानगरपालिकेने शहरवासियांसाठी पाण्याच्या इतर स्रोताचा शोध न घेतल्यास पुढे 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. युवा पिढीला राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव जागृती होणे काळाची गरज असून याकरिता डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनपटाचे वाचन, चिंतन, मनन आणि अवलंबन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले. कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 59व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख देशाला भूषण असल्याचे प्रतिपादन प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गजानन नारे यांनी मार्गदर्शनात केले. गावखेड्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करीत सर्वार्थाने संपन्न ग्रामीण भागाची निर्मितीत आपले दिलेले योगदानच भाऊसाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असा आशावाद देखील मनोगतात व्यक्त केला. यावेळी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काल संध्याकाळी वाशिम जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय. त्यामुळे वाशिमसह कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बिजवाई, उडीद, मूग, कांदा, आंबा, संत्रा तसेच टरबूज, खरबूज या पिकाला फटका बसला आहे. यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. मी सुनील पाटील चंदनशू, जिल्हा परिषद सदस्य डोंगरकिनी. मालेगाव तालुक्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण पाहतच असाल, बिजवाई कांदा असेल, भाजीपाला असेल, उन्हाळी उडीद मूग असेल आणि काही संत्र्यांचे झाडं सुद्धा उलटे पडलेले आहेत. तरी सदरू पिकांचं नुकसान सर्वे करून त्या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतोय. मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याला अकोला शहरात जया देशमुख व भरत शिरसाट यांच्या संयुक्त विद्यमाने गॉसिप कॅफे अँड रेस्ट्रोचा शुभारंभ करण्यात आला. कुटुंबासाठी आवश्यक सुविधा देण्याचा संचालकाचा मानस असून एक वेळा अवश्य भेट देण्याचे आवाहन गॉसिप कॅफे अँड रेस्ट्रो संचालकांनी केले आहे.
जयाताई देशमुख आणि भरत शिरसाट यांच्या संयुक्तरित्या अकोलेकरांसाठी तसेच खवय्यांसाठी गॉसिप कॅफे अँड रेस्ट्रोचे भव्य दिव्य उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले। यावेळी शहरातील नामांकित मान्यवरांनी या उद्घाटनाला उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या। फीत कापून जया देशमुख आणि भरत शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी दोन्ही परिवाराचा मित्रपरिवार, कुटुंब आणि उपस्थितीच्या समक्ष हा उद्घाटन समारंभ करण्यात आला। खवय्येकरांसाठी विविध पदार्थांची मेजवानी, उत्तम चव सोबतच गुणवत्तापूर्ण शुद्धता असणार आहे। या कॅफे आणि रेस्टोमध्ये नक्कीच मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत तुम्ही एन्जॉय करायला येऊ शकता, असे आवाहन गॉसिप कॅफे अँड रेस्टोचे संचालक भरत शिरसाट आणि संचालिका जया देशमुख यांनी RRC न्यूजच्या माध्यमातून केले। मी जया देशमुख। सर्वप्रथम सर्व अकोलेकरांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गॉसिप कॅफे आणि रेस्टॉरंट अकोलेकरांच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहे। इथे तुम्हाला उत्तम दर्जाचे पदार्थ मिळतीलच, त्याशिवाय सुसज्ज वातावरण आहे आणि कुटुंबातील फार सुंदर असं वातावरण हे आहे। नक्कीच तुम्हाला या कॅफेला व्हिजिट करा आणि उत्तम सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या 3 गावठी हातभट्टीवर कारवाई करीत 2,95,000चा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आगामी लोकसभा निवडणूक पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तसेच गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एक पथक गठीत करून कारवाई केली। या पथकाद्वारे 3 ठिकाणी धाड सत्र राबविण्यात आले। यामध्ये हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिरसोली येथे पहिली धाड टाकण्यात आली। यावेळी आरोपी सदाशिव शंकर सोनवणे, मंगेश सदाशिव सोनवणे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली, तर दुसरी कारवाई पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम पातूर नंदापूर येथे करण्यात आली। या कारवाईत आरोपी अमोल देवराव इंगळे याच्या विरुद्ध कारवाई करीत 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर तिसरी कारवाई ग्राम चांदूर येथे करण्यात आली। या कारवाईत आरोपी भीमराव गुलाबराव डाबेराव यांच्या विरोधात कारवाई करीत 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या 3ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने 4 आरोपी विरुद्ध कारवाई करून त्यांच्याजवळून 2,95,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, सुलतान पठाण, अब्दुल गाझी, रवींद्र खंडारे आदी पथकाने केली। लोकसभा निवडणूक तथा ईद तसेच विविध धार्मिक सण पाहता जनतेमध्ये भयमुक्त वातावरण निर्मिती करण्याचे उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या नेतृत्वात अकोला शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। सण उत्सव व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता जनतेमध्ये भयमुक्त वातावरण निर्मिती करण्याकरिता अकोला शहरात अकोला पोलिसांतर्फे रूट मार्चचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला। त्याची सुरुवात अकोट स्टँड पासून होऊन सुभाष चौक, ताजना पेठ, फतेह चौक, चांदेकर चौक, गांधी चौक, सराफा बाजार चौक, कपडा बाजार चौक, बियाणी चौक, मामा बेकरी चौक, लक्कडगंज, दगडी पूल, अगरवेस, अलका बॅटरी, जयहिंद चौक, किल्ला चौक, हरिहर पेठ, ईदगाह येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला। सदर रूट मार्चमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री सतीश कुलकर्णी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री नाफडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे तसेच राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके व अकोला शहर हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, अर्धसैनिक बलाचे एकूण 22 अधिकारी व 297 जवान तसेच अकोला शहरातील 159 पोलीस अंमलदार तसेच QRT पथक 1, 3 RCP पथक, 16 दामिनी मार्शल यांचा सहभाग होता।
कोणत्याही अफवांना बळी न पडता सण उत्सव शांततेत पार पडावे, अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला केले आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना संपत आला आहे. बुधवारी चंद्र दिसल्यानंतर गुरुवारी रमजान ईद साजरी होत आहे. या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गर्दी उसळली असून नागरिक खरेदीचा आनंद घेत आहेत. इस्लामिक कॅलेंडरमध्ये सर्वात प्रमुख पवित्र महिना संपण्याला आता काही तास उरले आहेत. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीवर सूर्यास्तानंतर चंद्राचे दर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरी होणार आहे. बुधवारी 10 एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर सर्व मुस्लिम बांधवांची नजर आकाशाकडे राहणार. गुरुवार 11 एप्रिल रोजी रमजान ईद पाहता सर्वच घरांमध्ये ईदीची विशेष तयारी केली जात आहे. रमजान ईद पाहता मुस्लिम बांधवांच्या वतीने भर उन्हात खरेदीऐवजी रात्रीच्या वेळी खरीदारी करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख मार्गासह मोहम्मद अली रोडच्या रमजान बाजारात मागील काही दिवसांपासून मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. या महिन्याचा हा पहिलाच आठवडा असल्यामुळे सर्वांकडेच मुबलक प्रमाणात पैसा आहे. त्यामुळे रमजान ईदचे खरेदीचा आनंद घेण्यात येत आहे. रमजान ईद पाहता मोहम्मद अली मार्गावर सुगंधी परफ्यूमची दुकाने सजली असून वेगवेगळ्या व्हेरायटीची परफ्यूमची दुकाने लागली आहेत. यासोबतच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रमजान बाजारात खरेदी करताना दिसत आहेत. ईदसाठी आवश्यक असलेल्या शीरखुर्माचा स्वाद वाढविण्यासाठी लागणारा सुकामेवाची दुकाने या परिसरात मोठ्या प्रमाणात लागली आहेत. क्वालिटीप्रमाणे या ठिकाणी सुकामेवा विक्री होत आहे. रमजान ईद पाहता नवीन कपडे, नवीन चप्पल खरेदी केली जातात. मागील काही वर्षांपासून ईदला रेडीमेड कपड्याचे चलन वाढले आहे. शहरातील प्रसिद्ध रेडीमेड कापड दुकानांमध्ये तसेच बाहेर लघु विक्रेत्यांमध्ये कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. महिलांसाठी लागणारे सौंदर्य प्रसाधने, त्याचे आर्टिफिशियल ज्वेलरी व युवतीसाठी लागणारे गॉगल्स, टोप्यांची दुकाने मोहम्मद अली मार्गावर लागलेली आहेत. रमजान ईद पाहता या ठिकाणी खरेदी करण्याकरिता मागील 2-3 दिवसांपासून उशिरा रात्रीपर्यंत गर्दी पाहायला मिळत आहे. डायल 112 सेलच्या नवीन कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून तक्रार निवारणार्थ जलद प्रतिसाद देण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेतून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली. तसेच प्रतिसाद वेळ 5 मिनिटांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारचे संकट आल्यास आपण 112 या मदत क्रमांकावर पोलिसांना मदत मागू शकता. अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत जेल चौक येथे आली आहे. परंतु डायल 112 सेल हा जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालय येथे होता. त्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांनी पाठपुरावा करून सदरचे डायल 112 सेल हा नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थानांतरण केला. डायरेक्ट सेल 12 सेलच्या नवीन कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी माहिती देत प्रतिसाद वेळ 5 मिनिटांपेक्षा कमी करण्यावर लक्ष आणि तक्रारदारांच्या तक्रार निवारणावर जलद प्रतिसाद देण्यास प्रयत्नशील असल्याबाबतचे आपले मत व्यक्त केले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान, त्वरित सर्वे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट. अकोला शहरवासियांवर पाणी टंचाईचे सावट, एका आठवड्यावर पोहोचू शकतो पाणी पुरवठा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी अभिवादन, मान्यवरांनी जीवन कार्यावर टाकला प्रकाश. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान, शेतकरी हतबल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.